मैं इस देश का एक कॉकरोच हूँ और मुझे बताने के लिए कोई भी शर्म नहीं है कि मैं इस देश का कॉकरोच हूँ। त्यांना आम्हाला म्हटलेलं होतं, आम्ही नव्हतं म्हटलेलं की आम्हाला कॉकरोच म्हणावं, पण जर त्यांनी म्हटलेलं आहे तर आम्ही त्याचप्रमाणे वागू. काही दिवसांअगोदर एक पार्टी जी आहे ती उदयास आली, कॉकरोच जनता पार्टी. आणि ती कशी उदयास आली, कसा तिचा निर्माण झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज आपण बघतो आहे की दिल्लीतील जंतर मंतरवर जे आहे प्रोटेस्ट चालू आहे, निषेध चालू आहे. नीटचा मुद्दा असेल, जे युवा बेरोजगार आहेत त्यांचे मुद्दे असतील आणि अशा अनेक प्रश्नांना घेऊन आज आपण बघतो आहे की जंतर मंतरवर मोठा आंदोलन सुरू आहे. आणि याच सर्व मुद्द्यांवर आपण नागपुरातील काही युवकांशी बातचीत करणार आहोत. जी कॉकरोच जनता पार्टी आहे त्याला घेऊन त्यांचं मत काय आहे आणि मेन म्हणजे नीटमध्ये आपण बघतो आहे जो घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे अनेक मुलांनी जे आहे सुसाईड देखील केलेलं आहे. तर या सर्व मुद्द्यांवर आपण नागपुरातील युवकांची मते जाणून घेणार आहोत. काय सांगाल कॉकरोच जनता पार्टीला घेऊन, काय तुमचं एक प्रतिक्रिया आहे? सर्वांना अगोदर नमस्कार. आणि माझं म्हणणं बस इतकंच आहे की जे कॉकरोच जनता पार्टी आहे एक हे जेनझीची पार्टी आहे, ज्यांनी भ्रष्टाचाराविषयी किंवा असे अनेक भारतामध्ये कितीतरी समस्या आहेत जे अजून दाबून ठेवल्यात फाईलच्या खाली, ते आवाज उठवण्याचे काम केलं आहे. एक जर्मनीचा हिटलर होता, त्यांनी म्हटलं की जनता को इतना निचोडो कि वो सांस लेने को वो अपना जीवन समजे. तर आज ते जीवन अशाच प्रकारे ते घडत आहे. आता बघून घ्या, भ्रष्टाचारमध्ये पण कितीतरी राज्यामध्ये आपल्याला सोशल मीडियाच्या थ्रू खूप काही असं माहीत पडतात की इथे पूल पडला आहे, तिकडं म्हणजे रेपिस्टचे प्रमाण वाढले आहेत. आज जे रेपिस्ट आहेत ज्यांना जेव्हा आपण कोणतेही सरकारची एक्झाम देत आहोत किंवा सरकारी गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय करत आहोत तर आपल्याला तिथे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी क्लीन चिट मागतो. पण जेव्हा कोणत्या मंत्री जेव्हा तो सदस्य कोणत्याही या शिक्षा मंत्री असो की कार मंत्री असो, यांच्यावर का बरं त्यांची चौकशी होत नाही? कारण की त्यांच्याबरोबर बलात्कार असं तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे, सगळ्या जनतेला माहीत आहे की बलात्कारचे जे आहेत ते तुम्ही मग कॉकरोच जनता पार्टी यांच्या सपोर्टमध्ये आहात का? काय वाटतं त्या पार्टीला घेऊन एक मत? आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात युवक त्याचा सपोर्ट करतात. माझी होप मॅम हेच आहे की जे जगामध्ये किंवा जे भारतामध्ये जे चुकीचं होत आहे त्यांच्याविषयी ते आवाज जे काढत आहे, त्यांनी जे मोर्चा काढला आहे आणि प्रत्येकांच्या विषयी मला अशी आकांक्षा आहे की प्रत्येकाने त्याविषयी बोललं पाहिजे. जे खरं आहे त्यांना खरं म्हटलं पाहिजे, जे खोटं आहे त्यांना खोटं म्हटलं पाहिजे. सगळ्यात आधी तर आमच्या युवांवर जे कमेंट केलं होतं ना की आम्ही कॉकरोच म्हणून आहोत, तर ते एक विशिष्ट प्रमाणे त्यांना आम्हाला म्हटलेलं होतं, आम्ही नव्हतं म्हटलेलं की आम्हाला कॉकरोच म्हणावं, पण जर त्यांनी म्हटलेलं आहे तर आम्ही त्याचप्रमाणे वागू. आणि ही सरळ गोष्ट आहे की आम्ही सगळे एकत्र राहू आणि या संविधानाच्या सोबत राहूनच आम्ही सगळ्यांना समर्थन करू. आणि सोबत आम्हाला धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामाही हवा आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की नीट आणि CBSE अदर एक्झाम जे पण आहेत ना, त्याच्यामुळे जे होत आहे पूर्ण देशभरात, प्रत्येक घरात इथे विद्यार्थी आहे, प्रत्येक घरात आहे आणि सगळ्यांनी इथे यायला हवं. मला खूप असं वाटते की इथे चेंजेस हवे आहेत भारतामध्ये. कोणतीही पार्टी असो, काही पण असो, जर आपल्याला चेंजेस हवे आहेत तर इथे मोहीम बनायला हवी. पार्टी म्हणून नाही पण रिव्हॉल्युशन म्हणून एक यूथने आत्ता आवाज उचलायला हवा, नाही तर काही खरं नाही ह्या भारताचं, मला असं वाटतं. मला वाटतं आम्ही सपोर्ट सगळ्याच पार्टींना करतो खरं म्हटलं तर, पण ज्यामध्ये भ्रष्टाचार असेल कोणत्याही पार्टीचा असो, जर आम्हाला दिसेल तर आम्ही प्रत्येक जण विरोध करू. आणि आमच्या जर पार्टीमध्येही जर भ्रष्टाचार कधी पण निघाला तर मी याला विरोधच करणार आहे. जय भारत, जय संविधान. मैं इस देश का एक कॉकरोच हूँ और मुझे बताने के लिए कोई भी शर्म नहीं है कि मैं इस देश का कॉकरोच हूँ, क्योंकि जो हमारे जो CGI सर है उन्होंने हम लोगों को कहा है कॉकरोच. मैं जानना चाहता हूँ कि हम कॉकरोच कैसे बने. हमें कॉकरोचेस बनाने वाली भी यही सरकार है, यही गवर्नमेंट है जो हमें कॉकरोचेस बना रही है. इस देश में ना जॉब्स अवेलेबल है, ना एजुकेशन ढंग से मिल रही है, दिन ब दिन लड़कियों के रेप्स होते जा रहे हैं, सुरक्षा तो कहीं पे भी नहीं है. और जिस तरीके से हमने इस देश में मीडिया देखी है उस तरीके से कहीं पे भी इस देश जैसी मीडिया नहीं है, जो पूरी तरीके से बिक चुकी है.
डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को जो हमारे अभिजीत दीपके सर जो उनकी फ़ोटो लेके घूम रहे हैं, आधे से ज़्यादा लोगों को यही लग रहा होगा कि वो एक पर्टिकुलर कम्युनिटी को के नेता हैं। बट मैं ये कहना चाहूँगा कि वो पर्टिकुलर कम्युनिटी के एक नेता नहीं, वो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने जो संविधान दिया है उसके साथ जो हमें अधिकार न्याय मिला है, उस अधिकार के साथ हक के साथ लड़ने के लिए उनकी फ़ोटो दिखा रहे हैं कि इन्होंने हमें अधिकार दिया है। यह अधिकार हमें न्याय, समता, समानता और बंधुता दिखाती है, मिलाती है। जैसे कि हमने अभी नीट का ये चल रहा है, सिर्फ नीट के पेपर लीक हुए यही एक बात नहीं है, और भी बहुत सारी चीज़ें हैं, जैसे बेरोज़गारी है, जैसे लोगों को जॉब्स प्रोवाइड नहीं हो रही है, जैसे कि रेप्स हो रहे हैं, सिक्योरिटी नहीं है, हमारे देश में दिन ब दिन करप्शन होता जा रहा है, ये सारी चीज़ें भी है। सीजेपी मतलब कॉकरोच जनता पार्टी, ये युवाओं का बनाया हुआ एक संगठन है, ये पर्टिकुलर किसी एक फेस नहीं है। दीपक जी जो है, अभिजीत दीपके जी है, उनका अकेले का फेस नहीं है। ये भारत देश में जितने भी बड़े यूथ है जो इस सरकार से परेशान हो चुके हैं, उन सब सारे लोगों का एक संगठन है। और मैं बस इतना चाहूँगा कि जल्दी से जल्दी ये करप्शन बंद हो, इस देश के जितने भी युवा हैं आगे बढ़े, आगे कुछ ना कुछ करे, एक साथ आए, बस इतना ही मैं चाहूँगा। जय भारत, जय संविधान। मला असं वाटते की जे पण आता काही झालेलं आहे ते सगळं फार वाईट झालेलं आहे आणि काय म्हणते आता हे इनजस्टिसच झालेलं आहे ना. तर हे जे कॉकरोच जनता पार्टी आहे त्या इनजस्टिसचा नाही का एक आक्रोश म्हणा किंवा मला मराठी प्रॉपर येत नाही, म्हणजे येते बट थोडं तर तर त्याचाच नाही का एक आक्रोश आहे इनजस्टिसच्या खिलाफ आणि हा एक मुवमेंट आहे. याला तुम्ही पार्टी म्हणून नका घ्या. मला सांग, युथ म्हणून तुला काय वाटतं या कॉकरोच जनता पार्टीबद्दल? यूथ म्हणून मला एक होप आहे ह्या पार्टीशी की आता आम्ही बऱ्याचशा पार्टीकडून होप ठेवली की एज्युकेशन सिस्टम थोडं चांगलं होईल, पण नाही, ते दिवसांदिवस अजून करप्ट होत चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या पार्टी थ्रू तरी थोडा तरी फरक येईल आणि त्या कारणामुळे आमची मागणी आहे की जे धर्मेंद्र प्रधान आहे एज्युकेशन मिनिस्टर, त्यांनी रिझाईन करावे आणि स्वतः कॉकरोच जनता पार्टीशी जोडणार आहे का म्हणजे असं काय वाटतं एक youth म्हणून? आता तर मॅम काहीच नाही सांगू शकत. आता ॲक्च्युली कॉकरोच जनता पार्टीने हा एक मुवमेंट स्टार्ट केला आहे की एज्युकेशन मिनिस्टरच्या अगेन्स्ट आपण एक ॲक्शन घेऊ, या करप्ट सिस्टमच्या अगेन्स्ट आपण ॲक्शन घेऊ, म्हणून आम्ही यांच्यासोबत आहोत. अगर हे काही वाईट करायला लागेल तर आम्ही यांच्या पण अगेन्स्ट राहू. आमचं हेच म्हणणं आहे. आम्हाला जस्टिस फॉर एज्युकेशन अँड ऑल. ठीक आहे. आमच्यासारख्या युवांसाठी कॉकरोच जनता पार्टी एक होप म्हणून आला आहे, म्हणजे एक उमेदवाराचं किरण. लोकांना असं वाटतं की ही एक पार्टी म्हणून येत आहे, पण हे तर दूरची गोष्ट आहे. पण आम्हाला असं वाटतं की ही एक मुवमेंट आहे ज्याच्यामुळे सिस्टममध्ये आम्ही चेंजेस आणू शकतो. आम्ही अशा लोकांना जोडू शकतो ज्यांना सिस्टममध्ये चेंजेस पाहिजे. आणि माझी अशी इच्छा आहे की आम्ही जेवढ्यात जास्त युवांना ह्या आंदोलनामध्ये सामील करू तेवढे आम्ही लवकर सिस्टममध्ये चेंजेस करू शकतो. कारण की आम्हाला माहिती आहे की कोणती पार्टी खराब नाही, कोणी व्यक्ती खराब नाही, हा सिस्टमच खूप जास्त करप्ट आहे. त्या सिस्टमला बदलण्यासाठी हे एक मोहीम आहे. तर आम्हाला युवांना खूप होप आहे ह्या मुवमेंटपासून. कॉकरोच जनता पार्टी ही एक पार्टी नसून हे एक मुवमेंट आहे, हे मला जास्त वाटतं. तर आपण बघितलं की नागपुरातील युवकांचं नेमकं कॉकरोच जनता पार्टीला घेऊन काय म्हणणं आहे हे आपण ऐकलेलं आहे. आज नागपुरातील संविधान चौकामध्ये कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच हे जे युवक आहेत हे जमलेले आहेत निषेध करायला. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या निषेधार्ह त्यांनी मानलेल्या आहेत. नीटचा घोटाळा हा एक निषेधाचा विषय त्यांनी घेतलेला आहे आणि अनेक समस्या त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत त्यांच्या, आणि निषेध जो आहे तो केलेला आहे. आणि कॉकरोच जनता पार्टीला समर्थन का करतात आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे की भ्रष्टाचाराविरोधात कोणीतरी आज आवाज उचललेला आहे. भ्रष्टाचार आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो असं या युवकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच आम्ही कॉकरोच जनता पार्टी याच्या समर्थनात आहोत असं देखील युवकांचं म्हणणं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.